शूट झाला. आम्ही आता फिरायला आलोय कोइंबतूरला पोहोचलो. दिवाळी सुरू झालेली आणि आम्हाला काय लवकर हॉलिडेज भेटले नाही, म्हणून आम्हाला काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही आता फिरायला लागलो. सरप्राईज आम्ही कुठे चाललो. ईशा योगा सेंटरला व्हिजिट करायला जाणार आहोत. एक रेडी होते, तिकडे त्या दोघी रेडी होत आहेत. आम्हाला असं मस्त कम्फर्टेबल ऑटो सापडला, त्याचा मी 4 जणी आरामात बसलेलो आहे. बसलो आम्ही 4 जणी. थोडीशी अडचण व्हायची तिच्यामुळे अडचण राहिली गाईस. ती जास्त जागा किती बस A few moments later. फायनली आज आलोय आम्ही. जास्त खुश आहोत आणि कालपासून आपलं काहीच शूट नाही करणं झालं. पूर्ण रात्री ट्रॅव्हलमध्ये गेली. त्याच्यानंतर अंकुमाच्या ताईच्या इथे आलो आणि मग थोडंसं नवीन तर मग एवढं काही शूट नाही केलं. आम्ही छान फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट ॲटोनी इथपर्यंत आलो आहे. आणि आता याच्या पुढचं आपण सोबत जाऊ. आधी किती मूर्ती बघणार आहे. हां पण चला लेट्स गो. पण जाऊ आता. एवढा रिक्षा करून आलो तरी जेव्हावर यायला चालायचं. तर आता आम्ही पुन्हा तिकीट काढायलो. तर तिकीट काढून चालू ते मध्ये कशाचं गाडी जेव्हावर येते ना. मग फॉरेनर पण छानसं वातावरण आणि इतकी छानशी लोकेशन आणि इतकी छानशा मुली. ब्युटिफुल या. ए गाईज इकडे पहा. शिक्षक हाय हाय, किती छान दिसत आहेत यार सगळ्या. वाव. आणि ती आमची बैलगाडी, आम्ही त्याच्यामध्ये चाललोय. आमची बैलगाडी. आमच्याकडे बैलगाडी. येस 40 रुपयाची. चला आता बैलगाडी. आळशीपणा बैलाचं पण माहिती का अशी का बैलगाडी असं. मी किती दिवसांतर बैलगाडीमध्ये बसली. बैलगाडी मोठी मूर्ती तिथून दिसणार नाही. आम्ही तुम्हाला दुरून दाखवू. खूप छान वातावरण आहे इथं फिरण्यासाठी. तुम्ही पण या. इकडे बघ, इकडे असं डोंगर आहे पूर्ण. छान, खूप सुंदर आहे. बेस्ट लोकेशन आहे फिरण्यासाठी. किती सुंदर नेचर आहे पूर्ण. इतका सुंदर व्ह्यू आहे. आणि तुम्हाला एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची का. तिथे एक झरणा आहे, दिसतोय का. तिथे एक झरणा आहे. तो दिसतोय ना, तो झरणा.
चौकीला अजून एक लोकेशन आहे फिरायला आणि तिकडं जाऊया आपण. कुंडा आहे बहुतेक आता इकडे. थकलो नाही पण ऊन इतकं पडेल की कसं बघायचं आम्ही. आणि इथून सुद्धा माहिती का मूर्तीचं कसं दिसतं. जाऊच वाटेल ना. खूप सुंदर. तो गाईज अभी थक चुके हैं. आता बघू काहीतरी खायला प्यायला. कितीला आहे? गाईस तुम्हाला माहिती आहे हे जे मंदिर आहे ना तर इथं ह्याच्या बाहेर ना जेवढे केवढे झाडं आहेत ना त्याच्यामध्ये एक स्पीकर लावले आणि तिथं सारखं सारखं एकच मंत्राचा आवाज येतो लगेच. छान मंदिरामध्ये गेलो होतो तिथे आम्हाला कॅमेरा अलाव नव्हता. तर आम्ही मेडिटेशन करून आलो. नाही तू ब्लॉग बघ त्याच्यामध्ये टाकते. सगळं एवढे जेवण आमच्या ताईने बनवले आमच्यासाठी. पुढे पंचपक्वान्न खूप एवढी सेवा प्रियांकाची. ए तनिष. हॅलो हॅलो हॅलो. Will you come with us to our college? Hello. Speak something. Hey, where we are going, Tanish? Huh? Hello guys, आता आम्ही मॉल जाणार आहोत. नवावर सेकंड स्टेशन. You want to go there, college? Say hello. Say hi. दुसरा मॉल आहे आपला. Finally we reached here. Look here everyone. We reached the mall. Yay! Good, Tanish. अभि बंद करायला नव्हतं यायचं बांद्रे. हालांकि केली बरं शॉपिंग. खाओ जरा. हमारे सस्ते लोगों की महंगी शॉपिंग. लेंगे तो कुछ नहीं वैसे हम यहाँ से देखेंगे सब. हां आणि म्हणून तर अशी राहिली जसं काय लय शॉपिंग केली आपण इथं. अहो बस झालं ते लावून बिमाऱ्या व्हायच्या आपल्याला आणि सोडते तिथं. हे बरं आहे काही जण तर. आणि मला असं वाटतं इथे येऊन मेकअप करून जात असते. रोज यायचं. प्रत्येक प्रकारचं मेकअप इथे अवेलेबल आहे.
दिसलो म्हणायला आम्ही 21 वर्षाच्या पोरी आहे पण किड्स सेक्शन मध्ये जातो अनादर किडिंग. ए तनिष जंप. छोटा बच्चा समज के हम छोट्या लेकरांना चला आवडे काय. है ना छोटा मला दोन दिला असता तर मी पण गेली असते. हा डिस्कॅव आता आपण स्नोफॉल एरियामध्ये जाऊन घेऊया. बाय बाय. चलो. लेकराला सांभाळणं एका लेकराला आम्ही किती 5 जणी सांभाळून राहिलो. काय सांभाळत नाही आमच्या फेवरेट. वी आर गोइंग टू द काय हे स्नो फॅन्टसी. स्नो वाव. दिवाळी शॉपिंग करायला. साठी एवढे कपडे पुरेसे आहेत तुम्हाला. चला जाऊ आपण. चला कॅन्सल. आमच्या सोबत काहीतरी झाला. स्कॅम स्कॅम स्कॅम. काय बघायला शॉपिंग पाहू म्हणलं काहीतरी बजेट करून आलो आपण आता. भांडणं करून आलो आम्ही. 215 आईस्क्रीम 100 रुपये. आता जेवण ब्रेकफास्ट करायलो. आता त्याला सोडून जायचं. आता ते रडणार आहे. मला पण रडायला येतं. You want to go with us, Tanish? Who is Where we are going? going? College.